नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रणय आकरे आणि मी आहे योगेश शिंदे. आणि तुमच्या सर्वांच्या स्वागत आहे आमच्या पॉडकास्ट मध्ये. तर योगेश, मला एक प्रश्न आहे. बोल ना रे. आजच्या तरुण सर्व असून सुद्धा का बरं अस्वस्थ आहे? मला वाटते त्यांना त्यांची स्वतःची ताकदच माहित नाही. म्हणून स्वामी विवेकानंदजी म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय मिळेपर्यंत प्रयत्न करा. पण हे फक्त वाक्य नाही ना रे. नाही, हे तर आजच्या तरुणांसाठी थेट आव्हान आहे. मोबाईल बाजूला ठेवा आणि स्वतःवर प्रयत्न करा. यस. होय रे योगेश, आज आपण मोटिवेशनल रील पाहतो, पण त्यावर ऍक्शन घेत नाही, असं का बरं? हो, स्वामी विवेकानंदजी म्हणतात, दुर्लभता हाच सर्व पापांचे मूळ आहे. शारीरिक दुर्लभता नाही, मानसिक दुर्लभता. म्हणजे मानसिक दुर्लभता. हो. योगेश, हा. 1893 रोजी हम्म. भारताच्या आत्मविश्वास शिकागो मध्ये स्वामी विवेकानंदीने पूर्ण जगाला दाखविला आहे. हो, बरोबर आहे, तो म्हणतो ते. त्या काळी साधनं खूप कमी होते, पण आत्मविश्वास खूप होता. आजकाल साधन खूप आहेत, पण आत्मविश्वासाची कमतरता आहे आपल्याकडे. तर मग म्हणजे आपल्याला आत्मविश्वास वाढवायला पाहिजे. हो, बरोबर आहे तुझं. पण आपल्याला विवेकानंद काय सांगतात, एक कल्पना घ्या आणि तेच आपल्याला जीवन बनवा. म्हणजे एकाच गोष्टीवर फोकस करा, हो कोणाशी कम्पेअर नको करा आणि सातत्य आपल्याला सोडायचे नाहीये. हो, एकदम योग्य आहे बघ. स्वामी विवेकानंद हे भूतकाळ नाहीत, हे आजच्या तरुणांची गरज आहे. एकदम योग्य. धन्यवाद.